मम्मी इकडे बा. यार अप्पाकड तेरीचे कार आहे. अप्पाकड खरंच छान नाही. अप्पाचा वायर जे यार आहे. अगं काय बोलते ते पेपरमध्ये छापलं बोलते ती. काय केलंय. सो हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल कोकणची जान्हवी. सो आज मी आणि मम्मी चाललो आहे मावशीकडे. माझी 2 नंबर मावशी राहते कालुस्तेमध्ये. सो तिकडे आम्ही चाललो आहे. आत्ता पप्पा आम्हाला स्टँडला सोडतील, तिथून मग बस घेऊन स्टँडला छोटीवाली मावशी पण भेटणार. सो आम्ही तिघी जाऊ, बस घेऊ आणि मग बसने जाऊ मावशीकडे. सो ठीक आहे, भेटू आपण स्टँडला गेल्यानंतर. बाय. छत्रीनं आणल्याचे साईड इफेक्ट परिणाम. सो मच गर्दी ही आहे. आम्ही फायनली आलोय मावशीच्या गावी. इथे खाऊ घ्यायचं काम चाललंय. मावशीच्या मुलीचा डिमांड वडापाव घ्यायला चाललो आणि एक तिथे घेते काहीतरी, दुसरी चालली आहे वडापाव घ्यायला. चिपळूणमध्ये आम्हाला काही घ्यायला भेटलं नाही कारण पाऊस खूप होता, म्हणून ह्या दोघी आता इथे घेत आहेत सगळं सामान. ठीक आहे, घेतल्यानंतर जाऊया आपण. गवतावरून चल म्हणजे सरकणार नाही पाय. आम्हाला कुठं मटण दिलं तर हे कुठं मटण आहे. मच्छी खाते. हे जाणार कधी बघ तुझ्या डोक्यात. हो काय एवढं कसं दिसतंय बघ ना. लाल कलर लागला. होती आणि ट्रॅक्टरने पाणी ह्या इकडचं तो हायस्कूलच्या इकडे ढो आहे ना, तिकडनं ट्रॅक्टरने पाणी आणायचं. मोठी टाकी होती आणि आम्ही त्याला सर्किट नाही ट्रॅक्टरमध्ये हालते किती आहे. आम्ही त्या टाकीच्या पुढे उभे. आता ही टाकी एवढ्यामध्ये पॅसेज होता. आम्ही आपल्या पुढे बघताय टाकी हालत हालत आम्हाला चपला आठवलं की मला आपण माहिती एकदा गेलेलो ट्रॅक्टर मधून लहान असताना मंदाच्या गोत्र जेवणाला पालीतली लोक ट्रॅक्टर. मंदा कोण? प्रवीणाची वहिनीस पालीत दिलेली. तू नाव घेतलीस. जानूरीचे पप्पा. जानूरीची. इथे कसं केलं बेटा चिकन. इथं वरती बाजारातलं असं तर 10 रुपये एक्स्ट्रा. बाजारात आता 180 160 आहे ना. मध्ये 120 झालं होतं, 150 झालं होतं. बघत काय बसला, तुम्ही पण मदत करा जरा. तेव्हा मी आणलं होतं 3 किलो. आणून ठेवते फ्रीजला. ही पोरगी कधी पण बघते. आणून ठेवते फ्रीजला. फ्रीजला ठेवता. आम्ही नाही कधी आणून ठेवत चिकन. आधी मजा येत होती, असं वाटत होतं कधी जाईन कधी नाही. पण आता इतकं बोर होतं मला. मी माझ्या फोनला नेटवर्क नाही आहे, त्यामुळे मी मम्मीचा फोन यूज करते. तिचं पण नेट चालत नाही आहे. सो आता टाईमपास म्हणून मम्मीच्या फोनमध्ये यूट्यूबवरती मी काहीतरी बघते. दाखवते मी काय बघते. बोर होतं म्हणून मी आता ब्लॉग बघत बसते. आय लव्ह वॉचिंग हिम अगेन अँड अगेन. मला बोर होतं खूप जास्त, म्हणून मी आता ब्लॉग बघत बसले. एका दिवसासाठी इमर्जन्सी नाही करू शकत, एक दिवसासाठी चालू. आरू गाणं बोल ना. बोल. आप्पाचा विषय लय हार्ड आहे, बोलून दाखव ना.
हा आधी नंतर दाखवणार, आधी बोलून दाखव. कार आहे अप्पाकडे तेरीचे कार आहे. अप्पाकडे खरं छान नाही. अप्पाचा वायर यार आहे. अजून पुढे अजून कोणतं येतं? अजून नाही पण दुसरं कोणतं येतं सांग लवकर. बघू नको माझ्या काकाने बघू नको. मी आधी तुला घाबरतोय. कुठे शिकली आहे? मोबाईल वरती ना. माझ्या आधी कुठे शिकली सांग. वापिसला? कुठल्या वापिसला? फोन घेऊन असते दिवसभर, त्यातूनच हे शिकलेलं आहे सगळं. लपवून ठेवलंय मी. मला पण नाही माहिती, मावशीला विचार का. अगं मावशीने ठेवलंय, तिला विचार जा. मला नाही माहिती कुठे. पोरे नाहीये त्याच्यात. बॅगेला हात नाही लावायचा अजिबात. साप आहे त्यामध्ये. भेटलं तुला? मम्मी 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 आरू बा चोरते काहीतरी. आरू चल दुकानात जाऊया आपण. ए ही पोरे उठ. ही पोरे गुदी 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 गुदी. चल दुकानात चल उठ. नाही यायचंय आम्ही जाऊ. चालेल ठीक आहे चल आम्ही जातो आता. बघू नको एका डोळ्याने बघू नको. तू माझ्या रागाने बघू नको. तू मम्मी पैशाने घेणार मेकअप किट. गुलाबी साडी आणि लाल 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 दिसते मी भारी तुला फोटो माझा काय. कोणता डान्स माझ्यावरती पडू नको बस एवढं कर. काय बघते? पडल पडल. शिकणाऱ्यांना वाटलं पाहिजे कोणतरी आले त्यांच्याकडे. कोणतरी आले त्यांच्याकडे स्वयंपाक चाललाय. तो चहा गरम करतात त्या. हा चालेल ठीक आहे. आरू दाखव. हा बघितला कुठे? अय्या कोणी बनवला? आ चावला चावला चावला. पाठवतो व्हिडिओ. नको व्हिडिओ नको. पूर्ण घुसले त्याच्यामध्ये. चपाती करतानाचा व्हिडिओ तुझा. वणीन काहीतरी बांधला ती बोलते तुझी पोरगी बोलते वणीन काहीतरी बांधला नाही. काय बोलते बोलते ती. मग ते मोठं आहे. आम्ही लागत तू काय लागते.
रात्रीचे वाजले 10:15 आणि पोरगी आता लॉलीपॉप खाते. इकडे दात पडते इकडे. आरू वेडी काय केलंय? आरू इकडे इकडे खाली बस. खाली बस ना. खाली बस. बघू साईडने पाठून बघू पाठून. काय बाय बाय. गाडी हलते बघ अशी. तिथे काहीतरीच खड्डे आहेत ना मम्मी. रहदारी पण जास्त आहे. बापरे. सो मावशीकडून आले आय थिंक 12 वाजता. टाईम वेस्ट न करता चेंज केलं, फ्रेश झाले. कारण रात्रभर झोपलं नव्हतं मी. कारण जागा चेंज झाली की झोप लागत नाही असं खूप जणांचं होत असेल. सो जागा चेंज झाली त्यामुळे झोपच लागत नव्हती. आणि नंतर सकाळी असं वाटत होतं की आता झोप येईल, पण आम्हाला निघावं लागलं. सो माझी जी छोटी मावशी तिला बँकमध्ये जायचं होतं, काहीतरी काम होतं तिचं, त्यामुळे आम्हाला लवकर निघावं लागलं आणि माझी झोप झाली नाही अजिबात. मी आणि मम्मी आलो ऑटोने घरी. मावशी गेली तिच्या कामासाठी. पण मावशीकडे खूप दिवसांनी अशी एकत्र आम्ही गेलो, लेडीज खूप जास्त मजा आली. आणि मावशीची जी मुलगी आहे ती बघूनच असं वाटतं की नाही हा मुलगा आहे म्हणून. कारण ती मुलग्यांसारखीच राहते आणि बोलते पण म्हणजे इतकी बोलायला लागले ना बाप रे. म्हणजे खूप तोंड चालतं तिचं. मार पण तेवढाच खाते मावशीचा. काहीच फरक नाही पडत. तरी पण मस्ती खूप वाढली आहे तिची. खूप काय काय बोलते. मी तर तिला टॉमबॉय बोलते कारण टॉमबॉयसारखीच आहेत. मजा तर खूप आली मावशीकडे, पण एवढंच की झोप नाही भेटली मला. पण ठीक आहे, आता घरी आले. अपना घर तो अपना घर होत आहे. सो ठीक आहे, आता थोडा टाईम झोपते. बघू झोप भेटली तर झोपेन, नाहीतर मग दुपारची झोप आपली जिंदाबाद. ओके, सो आता टाईम आला ब्लॉग एंड करायचा. थँक्यू फॉर वॉचिंग दिस ब्लॉग. आणि ब्लॉग कसा वाटला आहे कमेंट करून नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा. आणि अजून पण कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला आधी सबस्क्राईब करा. भेटू लवकरच एका नवीन ब्लॉगसोबत. तोपर्यंत काळजी घ्या, खुश राहा. स्टे ट्यून्ड फॉर न्यू ब्लॉग्स. बाय.